लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूरच्या देवणी तालुक्यातील देवणी खुर्द ग्रुप ग्रामपंचायत येनगेवाडी येथील मातंग समाजाची महिला सीनाबाई गुणवंतराव रणदिवे यांचा मृत्यू 17 नोव्हेंबर 2024 रोजी झाला होता। मातंग समाजाच्या स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी कुठे करायचा मातंग समाजाला प्रश्न पडला। या स्मशानभूमी संदर्भात जागेची मागणीसाठी देवणी खुर्द ग्रामपंचायतने तहसीलदारांकडे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा जागा उपलब्ध करून दिली नाही। म्हणून मातंग समाजातील लोकांचे प्रेत रस्त्यावर जाळण्याचे ठरवले। परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बाजूला जाळण्यात ठरवले होते त्या ठिकाणी शेतकरी व मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांच्या सोबत वाद निर्माण झाला होता। त्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे, उपसरपंच विठ्ठल शिंगडे, दिलीप सूर्यवंशी, लहुची शक्ती सेना तालुकाध्यक्ष दयानंद रणदिवे यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांची समजूत काढून यापुढे आम्ही मातंग समाजातील मृत्यू पावल्यास या ठिकाणी जाळणार नाही असे सांगून वाद मिटवला। यावेळी अनिल कांबळे यांनी असं सांगितले की येनगेवाडी येथील ज्या नागरिकांना जमीन नाही त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींचा मृत्यू झाला तर त्यांचा मृतदेह तहसील कार्यालयासमोर अंत्यविधी करण्यात येईल असे सांगितले। त्यावर संबंधित तहसीलदारांनी मातंग समाज स्मशानभूमीसाठी लवकरात लवकर जागा देऊन प्रश्न निकाली काढावा अशी मातंग समाजाच्या जनतेची भावना आहे। यावेळी मानवी हक्क अभियान लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांनी नायब तहसीलदार VR पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी असे सांगितले की मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क केला असून मी येनगेवाडी येथे कर्मचारी पाठवून देतो असे सांगितले। परंतु 1 तास रस्त्यामध्ये प्रेत ठेवले होते, परंतु वाट पाहून शेवटी रस्त्याच्या कडेलाच अंत्यविधी करण्यात आला। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन।